मित्रांनो, आम्ही त्या झाडापासून इकडे यायचं होतं, गेलो ह्या साईडनं वर आणि तिथे एरिया असा खतरनाक लागला आहे ना, त्याची दोघंजण बघा कशी. जिथून आपण वन विभागात एंटर करतो तिथं आपल्याला काका बोललेत की सकाळी 42 जणांचा ग्रुप एक वर गेला. या गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजधानी या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा कार्यकर्ता श्याम शिंगमोडे. आणि आज आपण मित्रांनो चाललो आहे पदरगडला यासाठी मित्रांनो. खांडस ह्या त्याचं बेस विलेज राहील. खांडस गावातून आलो, जरा समोर आलो की आपल्याला इथं पार्किंगची सोय वगैरे आहे आपल्याला इथं लावण्यासाठी. आणि इथूनच आपण मित्रांनो आपण जाऊ शकतो वर. ठीक आहे, तर आता मित्रांनो आपण खांडस गावातून समोर आलो आणि इथं आपल्याला पार्किंगची सोय बघायला भेटते. आणि इथूनच आपल्याला वर पदरगडला जायचं आहे. जाताना आपल्याला एक विहीर बघायला भेटेल, गणपतीचं मंदिर, आणि आपण जाऊन डायरेक्ट वर पोहोचू सुळक्यावर. आपल्याला वर गेलो तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तिकडं आपल्याला सुळका पाहायला मिळते आणि आपला तो राहील मेन आजचं टार्गेट. आणि थोडीशी चिमणी क्लाइम्बिंग राहील, ती पण आपण करू. आणि हे पार्किंग साईट. आणि इथूनच आपल्याला या गॅप छोट्या रस्त्यावर जंगलातनं जायचं आहे वर. ठीक आहे, जाताना म्हणजे एकदम म्हणजे चढ आहे असा नॉर्मली, म्हणजे नॉर्मल आहे. आणि परत मग थोडा वर चढ आहे. वर गेलो ना पूर्ण सप्प एरिया आहे आणि सप्प एरिया झाला की डायरेक्ट वर गाडावर. आणि मित्रांनो मग प्रॉपर अशी जानकारी मी तुम्हाला देणार आहे, माहिती देणार आहे. आणि ह्या मित्रांनो समजा एरिया भीमाशंकर अभयारण्यात येतो या. आणि ठीक आहे, चालतंय, आता जाऊ डायरेक्ट वर गाडावर. मित्रांनो जरा आपण समोर आलो पार्किंग पासून की आपल्याला इथून दोन वाटा फुटल्यात आहे. म्हटलं इकडं आपल्याला लेफ्टला जायचं आहे, कारण दोन्ही पण वाटा भीमाशंकरला पण जाते आणि ह्याला पण जाते. कशाला? आपल्या पदरगडला. ठीक आहे, तर जाऊ समोर. आणि आपण सकाळी ट्रेकिंग चालू केल्या त्यामुळं ऊन एवढं आपल्याला बघायला नाही भेटत. आता ऊन वाढायच्या आधी आपल्याला गड कवर करून खाली यायचं आहे. त्यात विषय काय माहीत आहे का, वर गेल्यावर अजून एक गड करायचा आहे, पदरगड, आणि त्या साईडला असं त्याला तुंगगड. असं 2 किल्ल्याच्या आपल्या ह्या ब्लॉगमध्ये करायचं आहे इथं. आणि ह्या ब्लॉगचं मित्रांनो आपल्याला 2 पार्ट बघायला भेटणार. एक म्हणजे पदरगड आणि दुसरा म्हणजे तुंग. झालं तर दोन्ही आपण एकच करू, नाहीतर आपल्याला 2 पार्ट करायला लागणार. ठीक आहे, जाताना आपल्याला चढ पाया मिळतो या. ठीक आहे, जाऊ. आपल्याला भरपूर असं जंगल बघायला भेटते आणि या जंगलातून आपल्याला जायचं आहे समोर. विषय काय झाला, मी खालनं पार्किंग बसून आलो. आज मित्रांबरोबर आले ट्रेकिंग करायला आणि मी खालनवर आलो आणि ही मागं गेलं ते कुत्रं शोधायला. त्यांना आता कुत्रं भेटणार आहे तेव्हा. आणि फोन लावला तर म्हणते ते कुठं आहे. मला वाटलं गेले असतील समोर आणि ही मागं थांबले, ते कुत्रं सुद्धा बसले. ते आल्यावर त्यांचे रिॲक्शन बघू भेटलं का नाही कुत्रं. ठीक आहे, थांब बोलले ते. अर्धा अंतर आत्ताचं म्हणजे नॉर्मली ट्रेकिंग जस्ट चालू केलेली, चढायला लागलेलो आणि यांना फोन केला. मला वाटलं गेलं असेल समोर निघून, तर ही कुत्रं शोधाय थांबले ते मागं. बघ यांना कुत्रं भेटले का नाही. मित्रांनो इथून खतरनाक असं आपल्याला भीमाशंकरचं अभयारण्याचं हे बघायला भेटतंय, जंगल बघायला भेटतंय. आणि हा पूर्ण असा कडा बघा ना, कसा एकदम कडा आहे, दिसणार नाही जंगलामुळं, खतरनाक असा कडा आहे. आणि शिवाट जात्या समोरवर पदरगडला. ठीक आहे, हे बघा पूर्ण असं जंगल आपल्याला दिसून आहे मित्रांनो. पदरगडावर जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे, कर्जतहून खांडस या गावी यावे. कर्जत ते खांडस सुमारे 14 ते 15 किलोमीटर अंतर आहे.
कर्जतहून खांडसला बसने किंवा रिक्षाने जाण्याची सोय आहे. खांडस गावातून शिडी घाट, उघड घाट आणि गणेश घाट या वाटेने भीमाशंकर गाठता येते. त्यापैकी गणेश घाटाने अर्ध्या तासात घाटातील गणपती मंदिराजवळ पोहोचता येते. गणेश घाटातून जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल पाहायला मिळते आणि 15 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर बघायला मिळतो तो गणेश घाटावर असलेला गणपतीचा मंदिर. आणि हे बघा कुत्रं घेऊन आले तर कुत्रं त्यांना भेटलं या. हे बघा या डॉगेश बाय आजा मुन्ना ना आजा डॉगेश बाय. हा ये अंगाव ये. कुठं भेटलं कुठे भेटलं आले होते हात्यार. भाई. मला वाटलं तुम्ही समोर निघून गेलाय आणि मी इकडे बघतोय म्हटलं आता भेटशीला मग भेटशीला खाल्लं पळत आलो वरपर्यंत. ते आपण तिथून पण आलो असतो. कुठनं हे तू ह्या मधनं पण एक आहे तिथून आहे ना. तिथून 2 वाटा आहेत खरे डायरेक्ट चढ आहे ना ह्याला. आणि मित्रांनो हे राहिलं मंदिर आणि मंदिराच्या जस्ट साईडून एक वाट गेल्या वर. आधी आता आपण डायरेक्ट जाऊ मंदिरात आणि मंदिरात ना नंतर वर गडाकडे. हे बघा इथून मित्रांनो ह्याच्या जस्ट साईडून एक वाट गेल्या वर गडाकडे. आम्हाला दाखवतो. हे बघा ही राहिली त्या चोनाळीतून आपल्याला मित्रांनो जायचं आहे वर. इथंच एक छोटंसं लाकूड लावून आहे त्या लाकडावरून आपल्याला जायचं आहे वर. चला आणि पूर्ण मित्रांनो थोडंसं दगड टाईप आहे. इथून मंदिरापासून जरा वर आलो की या चोनाळीतून आपल्याला मित्रांनो वर यायला लागते. आणि वर आलो की वर आपल्याला पूर्ण सप्पय जमीन अशी बघायला भेटते आणि आपण जाऊन डायरेक्ट पोचू सप्पईवर जागेवर. पूर्ण सपाट आहे आणि परत नंतर जाऊ गडावर. जाताना आपल्याला मध्येच एक विहीर लागते ती विहीर पण आपण बघू. आणि त्या साईडूनच जस्ट वाट गेल्या वर गडाकडे. भटकायचं काही कारण नाही. कारण सीन काय आहे हे बघा मंदिरापासून वर आला ना एक वाट तिकडे गेल्या आणि एक वाट इकडे गेल्या. आपल्या ह्याला वाटेनं सरळ झालेलं आहे. भटकायचं काही कारण नाही कारण वाट मळल्या आणि ट्रेकर लोक कायम इकडं असतात ट्रेकिंगसाठी. त्यामुळं टेन्शन काय नाही. फक्त आपल्याला वर जो क्लाइम्बिंग आहे तो आपल्याला बघायचा पॅच कसा आहे आणि आपण डायरेक्ट जाऊन पोचू गडावर. खालून वर येस तर पूर्ण जंगल आहे मित्रांनो आणि या जंगलातून आपल्याला चालत जायचं आहे वर. मंदिरापासून थोडी वर चढाई केल्यानंतर आपल्याला सपाट भाग पाहायला मिळतो. या सपाट भागावर जास्त न कन्फ्यूज होता तोपर्यंत चालत राहा जोपर्यंत आपल्याला विहीर दिसत नाही. विषय काय आहे ज्या आपण मार्गाने वर आलो तो मार्ग म्हणजे पावसाळ्यात जे पाणी खाली येतं त्या मार्गाने आपण वर आलो. ह्यातनं पावसाळ्यातनं पाणी खाली जात असणार आहे. पावसाळ्यात यात म्हणजे पूर्ण रिस्की एरिया आहे. त्यामुळे मला वाटत नाही पावसाळ्यात कोणी इकडे येत असेल. आणि हे बघा ना पूर्ण दगड आहे इथं आणि असंच पाणी खाली जातं आहे आणि जिथून पाणी खाली जाते त्याच वाटून आपण वर आलो आहे. म्हणजे पावसाळ्यात तिकडं कोणी येत नसणार आहे आणि पावसाळ्यात इकडचा एरिया म्हणजे थोडा रिस्की राहत असणार आहे. आणि आपण मित्रांनो एकदम टॉपला येऊन पोचलो आणि इथून पूर्ण प्लेन भाग आहे आणि थोड्याच मिनटात आपण जाऊन पोचू गडावर. भीमाशंकरचे अभयारण्य समुद्र सपाटीपासून 2100 ते 3800 फूट इतके आहे. भीमाशंकरचे वन हे पानगड
निमहरित आणि सदाहरित असून पुणे, रायगड, ठाणे या जिल्ह्यात पसरले आहे. आणि मित्रांनो आपण येऊन पोचलोया अर्ध्या टप्प्यावर, जिथून आपल्याला पदरगड दिसतोय आणि तिथं राहिली ती गुफा पदरगडची. आणि इकडून मित्रांनो आपल्याला 2 घाट आहेत, एक गणेश घाट आणि दुसरा शिडी घाट आहे. तो बघा तिथून एक शिडी आहे, म्हणजे कातरात खोदलेली एक शिडी आहे, तिथून डायरेक्ट आपण भीमाशंकरला जाऊ शकता. आणि ह्या वाटेनं आपण गणेश घाटानं आलो ना, इकडून पण आपण इकडे जाऊ शकतो, म्हणजे कुठे पदरगडला. आणि भीमाशंकरला इकडून पण जाऊ शकतो आणि तिकडून पण जाऊ शकतो. आणि त्या गॅपमध्ये एक बघा मित्रांनो आपल्याला शिडी बघायला भेटते कातात खोदलेली. त्या कातात खोदलेल्या शिडीपासून आपल्याला तसंच वर परत पदरवाडी आणि तिथनं भीमाशंकरला आपण जाऊ शकतो. इकडून पण जाऊ शकतो, पण इकडून आपल्याला लांब पडतं, त्यामुळं लोक बहुतेक खालून जात असणार किंवा इकडून जात असणार. कारण आजचं आपलं टार्गेट आहे पदरगड, त्यामुळं आज आपण कव्हर करणार आहे पदरगड. आणि वारं एवढं खतरनाक चालू आहे ना की वर आल्यापासून सप्पई भागावर आल्यापासून पूर्ण वारं चालू आहे. आणि पदरगड थोडंच राहिल्यानंतर आणि आपण जाऊन पोचू मित्रांनो पदरगडावर. ठीक आहे, चला. आणि मित्रांनो जरा समोर आल्यावर आपल्या इथे एक छोटीशी विहीर दिसून आहे आणि विहिरीच्या जस्ट साईडून एक वाट गेल्यावर पदरगडला. आता आपण जाऊन विहीर पाहू. मित्रांनो आपण जसं गणेश घाटातून समोर आलो की आपल्याला इथं मित्रांनो आपल्याला विहीर पाहायला मिळते. हे बघा विहिरीला आता पाणी आहे आणि उन्हाळ्यामध्ये विहिरीला पाणी नसतं या, त्यामुळं पाणी तुम्ही उन्हाळ्यात देत असला ट्रेकिंगला तर पाण्याची बाटल्या जास्त करून सोबत कॅरी करा. आणि ह्याच्यानंतर आपण वर डायरेक्ट जाऊ पदरगडाला. इथून तुम्ही आला की इथं तुम्हाला पदरगडचा बोर्ड लावून आहे, त्या साईडला एक विहीर आहे आणि विहिरीच्या बरोबर जस्ट साईडून एक वाट गेल्यावर पदरगडला. तर आता आपण पदरगडला जाऊ आणि जो चिमणी क्लाइम्बिंग आहे तो पॅच आहे तो पण बघू. आणि मध्ये म्हणजे एकदम पूर्ण असा सप्पई आहे. आता थोडंफार झाडं उगवलं, पहिला होता ना म्हणजे पूर्ण झाडं पण नव्हते, आता पूर्ण झाड आहेत, पूर्ण जंगल आहे. त्यामुळे या जंगलात मित्रांनो प्राणी पण आढळतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता एंट्री फी चालू केले आणि प्रत्येकी 60 रुपये मित्रांनो एंट्री फी आहे. विहिरीच्या नंतरच कॅमेरा इकडे अलाउड आहे, नंतर आज तुम्ही जंगलात वगैरे शूट करू शकत नाही. आणि जर तुम्ही अधिकाऱ्याला वन अधिकाऱ्याला वगैरे घावला तर तुमचा कॅमेरा वगैरे जप्त होणार. त्यामुळं विहिरीच्या नंतर तुम्ही मित्रांनो शूट करा. आता डायरेक्ट जाऊ आपण समोर. या जंगलाचे एकूण क्षेत्रफळ 131 स्क्वेअर किलोमीटर आहे. या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय दुर्मिळ असणारा शेकरू. या प्राण्याच्या संवर्धनासाठी हे अभयारण्य सुरक्षित करण्यात आले आहे. शेकरू हा महाराष्ट्र राज्य प्राणी असून त्याला उडणारी खार किंवा भीमखार असेही म्हणतात. या अभयारण्यात वाघ, बिबट्या, रानडुक्कर, सोनेरी लांडगा, कोल्हे, काळवीट, मुंगी, खाऊ, तरस, वानर, सांबर, बेकर, हरिण इत्यादी प्राणी सापडतात. बघा हे बघा किल्ले पदरगड आणि इथं ॲरो पण काढून आहे. इकडे गेला तर डायरेक्ट भीमाशंकरला आणि इकडे गेला तर पदरगडला. ठीक आहे, इथं बोर्ड पण लावून आहे. बोर्ड म्हणजे इकडे समोर नाही, इकडे वर आपल्याकडे जायचं वर. इथं आपली विहीर राहील आणि विहिरीच्या जस्ट साईडून आपल्याला वर जायचं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला इथून बघा पदरगडचा एकदम लास्टचा टोक दिसतं या. हे बघा आहे का नॉर्मली दिसते बघा. आणि तिथं आपल्याला जाऊन पोचायचं आहे. थोडासा तिथे एक चिमणी क्लाइम्बिंगचा पॅच आहे, तो पार करून आपण डायरेक्ट वर जाऊ. आता पूर्ण मित्रांनो जंगल चालू होतं आहे आणि जंगलातनं आपण डायरेक्ट वर पदरगडला. हे बघा इथे एक ॲरो लावून आहे का, ॲरो इथून डायरेक्ट वर. ठीक आहे, चला. या बोर्डपासून आणि इथे असलेल्या बाणाच्या इशाऱ्याने आपण आज जंगलात जावे आणि हीच घनदाट जंगलाची वाट पदरगडाकडे जाते. मित्रांनो आता आपल्याला कंटिन्यूली चढ पाहायला मिळणार आहे. विहिरीनंतर आपल्याला कंटिन्यूली चढ पाहायला मिळणार आहे आणि पूर्ण दाट जंगल आणि पूर्ण सामसूम एरिया. या जंगलात प्राणी पण भरपूर आहेत, शेकरू, बिबट्या, वाघ. त्यामुळं ट्रेकिंगला जर तुम्ही आला तर लवकरात लवकर सकाळी या आणि नंतर संध्याकाळी 5-6च्या दरम्यान तुम्ही खाली उतरा. कारण नंतर अंधार पडला की प्राणी वगैरे बाहेर येतात जंगलातून. म्हणजे हे जंगलच आहे पण रस्त्यावर येतात, त्यामुळं
लवकरात लवकर गड चढून खाली उतरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर जाऊ आपण वर डायरेक्ट गडावर. प्राण्याप्रमाणेच मोर, पोपट, कोतवाल, कोकीळ, तांबट, उंबर, रानकोंबडी, घार, घुबड इत्यादी पक्षी आढळतात. चुकायचं काही कारण नाही, कारण प्रत्येक जागी अशा रिबीन बांधून आहेत, त्यामुळं भटकायचं काही कारण नाही. आणि जी मळलेली वाट आहे त्या मळलेल्या वाटेनंच तुम्ही वर डायरेक्ट गडावर जाऊ शकता. ठीक आहे, चला आता ह्या रिबीन प्रत्येक जागी बांधून आहेत, त्यामुळं भटकायचं काही कारण नाही. आपण डायरेक्ट आता जाऊन पोहोचू गडावर. ठीक आहे, चलो. भीमाशंकर अभयारण्य दुर्मिळ वनौषधीसाठी प्रसिद्ध आहे. सहावा, बाववा, काळाकुडा, पांढरा मळवा यातील काही वनस्पती होय. आयुर्वेदिक उपचारासाठी या साऱ्या वनस्पती महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय काही दुर्मिळ वनस्पती येथे जतन करण्यात येत आहेत. वनस्पतीच्या एकूण येथे 107 प्रजाती या अभयारण्यात सापडतात. या अभयारण्याला वर्षभर भेट देता येते, मात्र संध्याकाळी 7 नंतर भेट देण्यास प्रतिबंध आहे. अर्ध्या जंगलात आलो या आणि वरनं सूर्य असा जंगलात पूर्ण अशी किरणं दिसते ते, आणि ही लोक शूट करत बसले. ते बघा, ती बघा शूट करायलेत. आणि एक नंबर क्लासिक असा व्ह्यू आहे मित्रांनो जंगलात. या पूर्ण उन्हाची किरणं आहेत ना अशी खाली येते ते, आणि एक नंबर शूट आहे. हे बघा, त्याचं शूट चालू आहे खाली. आता आपण थोडं अंतर राहिले आणि डायरेक्ट गडावर जाऊ. खरं एकदम गारवा एवढा खतरनाक आहे ना मित्रांनो इकडं, टॉपचा विषय. हा हरियाली, एकदम हरियाली प्लस गारवा, नेचर, सह्याद्री आणि आपला पदरगड. जंगलाची वाट संपताच आपण येऊन पोचतो या दरीजवळ. या दरीजवळून सुरू होतो खरा थरार. छोट्या छोट्या दगडांनी भरलेली ही छोटी वाट आपल्याला थेट पदरगडापर्यंत नेऊन पोचवते. ही जागा एकदम स्लिपरी असून या जागेवर जात असताना पाय घसरतात. म्हणून या दरीतून वर जाताना आपल्याला शूजला प्रॉपर ग्रीप असणे गरजेचे आहे. म्हणून होऊ शकेल तर पदरगडावर येताना आपल्याला चांगल्या ग्रीपचे शूजचा वापर करावा. एकमेव पर्याय ठिकाण म्हणजे उन्हाळा आणि हिवाळ्यात दोन्हीच ऋतूत तुम्ही वर येऊ शकता. कारण त्या साईडनं जी वाट आहे ना त्या साईडनं वाट माहीत नाही आपली कशी आहे, पण ह्या साईडनं तुम्ही येऊ शकत नाही पावसाळ्यातनं. एवढं खतरनाक पाणी वाहत असणार ह्या जाग्यावर की काय बोलू शकत नाही. एकच पाण्याला ऑप्शन खाली आला हा या दगडातनं, आणि पूर्ण असं स्लिपरी एकदम विविध असणारे दगड, आणि प्रॉपर चांगल्या बुटाला ग्रीप असणारच तुम्ही बूट वापरा, नाहीतर दुसरा कोणता बूट वापरू नका. प्रॉपर ग्रीप असणारच बूट वापरा आणि नंतर तुम्ही वर गडावर जा. हा, आणि मित्रांनो भीमाशंकरचा पूर्ण असं तुम्हाला हे बघा, पूर्ण भीमाशंकरचा मागला डोंगर दिसतोय आणि हा आपला पदरगड. कसा बलाढ्य असा पदरगड दिसतोय बघा. जाऊ आईला. मित्रांनो तुम्ही सह्याद्रीत येता, ट्रेकिंग करता, पण अशा पाण्याच्या बाटल्या तुम्ही टाकू नका. आपल्यासोबत कॅरी करा. खाली घेऊन खाली प्रत्येकदा डस्टबिन आहे, त्या डस्टबिनमध्ये तुम्ही टाका आणि नंतर वापस जा. असं रस्त्यात तुम्ही फेकून देऊ नका. ठीक आहे, हिला आता आपण कॅरी करू आणि खाली गेल्यावर कचऱ्यात टाकू. ठीक आहे मित्रांनो, आम्ही त्या झाडापासून इकडे यायचं होतं, गेलो ह्या साईडनं वर, आणि तिथे एरिया असा खतरनाक लागला आहे ना, तर ती दोघंजण बघा कशी येते. ते योग आला आणि एक माग आहे आलं, आणि इथं आपली राहिली चिमणी क्लाइंब. इथूनच आपल्याला जायचं आहे वर. इथे आपल्याला थोडंसं लाकूड लावून आहे बारकंसं, आणि त्याच्यातनं जायचं आहे वर. मित्रांनो आला तर झाडापासून इकडून असं या, इकडं वर घुसू नका, नंतर इथं तुम्ही वर इथे अडकाला. आम्ही कसं तरी इकडून आलो निसटून तर इथं आलो या. आता इकडून जायचं असं वर, असं वर या मित्रांनो. ह्याच वाटेनं जावा वर. हो इकडून आहे बघ, इथं नाही.
काल ना मित्रांनो तुम्हाला कुठून यायचं आहे. हे झाड दिसलं की या झाडापासून इथून असं यायचं आहे. ठीक आहे, आजा मुन्ना आजा. कसा वाटला हे बाबा, या साईड ऑफ रोड ना आलं, एक्सपिरियन्स कसा वाटला? ट्राय ॲट होम एनिवेअर. कार्यक्रम आपला वर गेला बघा टॉपला. चल चल चल, थोडंच अंतर राहिलं आता चिमणी क्लाइंब पाशी. तो थोडा शेवटचा पॅच आहे, त्या पॅचपासून डायरेक्ट गेलो की वर. थोडासा गॅप आहे, त्या गॅपमधून आपल्याला जायचं आहे वर. ठीक आहे, जाऊ. अशा जागेवर येत असताना एखादी अनुभवी ग्रुप सोबत असणे गरजेचे आहे, जेणेकरून वर चढण्यास भरपूर सपोर्ट होईल. आणि दरीमधले सगळे टप्पे पार करून आपण येऊन पोचतो चिमणी क्लाइम्बिंग पोर्शन जवळ. हा या गडाचा सगळ्यात कठीण पोर्शन आहे. भिंतीसारखी 2 कातळकडे आणि त्यामधील एकदम छोटीशी गॅप. याच छोट्याशा गॅपमधून आपल्याला दोन्ही हातापायाचा वापर आणि पाठीचा उपयोग करत आपल्याला इथून वर जावं लागतं. लाकडापासून जायचं वर चिमणी क्लाइम्बिंग बसून वर. ते छोटासा बोध काय आणि ते बोध घेत ना वर. तिथं पाय टाक ना पुढं पुढं. हां इथं, हां बरोबर. पुढं पकड. हां पकड. 1 2 3. चला, कार्यकर्ते बसले बघा. इकडे काय काय व्हिडिओ काढा. आपण समजा काय समजा, आता आपल्यासोबत कोण पोरगी असती त्या रूटला आणि ती जर मागं असती, मी इमॅजिन करतो फक्त चालले ऑफ रोड ना आलो. एकदम छोटा रस्ता आहे आणि त्यातनं जायचं वर. हो मुन्ना, कुठे गेलो रे? हे लेका झाडावर भरोसा नाही रे का? कुठे गेला भाई? वन्स मोर भाई. हा तो तिकडे त्या साईडला पाय ठेवायला जागा आहे ते बघ. हा हा इथं आहे, आधी अलीकडं अलीकडं. हा हा आम्ही कांचन माझ्याकडे ना, हातात सर्व माझ्याकडे. इथं पाय ठेवू का माझा? हे बघ पाय धुवून येशील. हा ठीक आहे. धर पायाला धरून. ती बॅग माझ्या बॅग मध्ये ठेवली. हा? येशील ना? चल शेवटचा जोर लाव. चल ती बॅग घ्यायची. फायनली पोचलो मित्रांनो. आजा मुन्ना, हद्दी हद्दी हद्दी. एक नंबर. कसं वाटलं? ये इकडे इकडे आला. आपला तिसरा पाय आला वर. या. शाम तुम्हाला अर्धच उतरशील का? किती वजन आहे? खतरनाक खतरनाक एक्सपिरियन्स मित्रांनो. सगळे एक मिनिट मला जावं. भीमाशंकर अभयारण्यात अनेक लहान मोठे उंचीचे डोंगर सुळके आहेत. त्यातील शिवनेरी, कोथळीगड, पदरगड, सिद्धगड येथे गिर्यारोहकांचे अभ्यास चालतो.
पदरगड कोणी व केव्हा बांधला याची माहिती तर उपलब्ध नाही. या किल्ल्याचा उल्लेख औरंगजेबाने पेठचा किल्ला घेण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आजूबाजूचे किल्ले घेतले होते. यावेळी पदरगड व तुंगी हे पुरातन किल्ले त्यांनी टेहानीसाठी पुन्हा बांधून घेतले. तोंड बघायचं तोंड बघायचं कसं केलं त्याला माहिती तो गेलाय. तू गेलाय म्हणजे किती वेळ नाही तुझं हा तू आला पहिला मग मी तुला मग विचारला आलंस का नाही आता कुठे मी आलेलो मला तर असं आठवण नाही मी कुठे गेलेलं. आणि मित्रांनो फायनली आपण हल्दी गावकरी असेल तर एखादा व्यक्ती तुम्ही वर घेऊन या तर प्रॉपर तुमच्यापाशी क्लाइम्बिंगचे टूल्स पाहिजेत ना नाहीतर एकटं तुम्ही येऊ नका वर कारण चिमणी क्लाइम्बिंग बसला जेव्हा पॅच आहे ना वर चढायचा एकदम तो रिस्की ठरू शकतो या त्यामुळे येताना प्रॉपर गाववाली व्यक्ती घेऊन या आणि प्रॉपर गाववाली व्यक्ती घेऊन या नंतर तुम्ही इकडं वर पदर काढला याची कोशिश करू नका कारण थोडा रिस्की पॅच ठरू शकतो मित्रांनो. तर आम्ही एवढा आलो फिरून वेगळ्या वाटेनं आमचा डायरेक्टर वेगळा होता आणि आलो दुसऱ्या बाजूनं पण ठीक आहे आलो व्यवस्थित वर आलो. आता वर गडावर चाललो आहे आणि परत खाली जाणार. तीच ती गुफा मित्रांनो जिथं 10 लोक आरामात राहू शकतात आहे. दुसरी चिमणी काय पहिली चिमणी क्लाइम ना हे एवढं नॉर्मल आहे इथं शिड्या येतात शिड्यावरती आहेत आपल्याला क्लाइम करायचं. भाऊ जरा आपल्या का 10-20 जण आरामशीर हे करू स्टे करू शकते का चला घेऊ मी त्याला काय भावा काहीच नाही या फक्त अशी घाण करून जाऊ नका. आणि हेच बरं. पहिला चिमणी क्लाइम कसा वाटला पहिला चिमणी क्लाइम भाई एक थ्रिल आहे थ्रिलिंग संडे भाई ते आणि तुला भावा त्याच्या तो तर डेंजर होता तर पुढचा जो पॅच आहे ना तो पण एकदम डेंजर खतरनाक पकडायला आणि- असं हे नाही रशीच्या जोरावर वर चालायचं. आणि आता दुसरा चिमणी क्लाइम्बिंग आणि पहिला चिमणी क्लाइम्ब कसा वाटला हो बाकीचे गड आहेत तसे इन्फ्लुएन्सरनी खूप वाढवून सांगितलेले आहेत पण कधी तुम्ही हा पदरगड करा तुम्हाला एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स येईल एकदा ट्राय करा. हां आणि येताना सोलो येऊ नका कुणाला तरी सोबत घेऊन या गाववाली व्यक्ती नाहीतर दुसरं कोणतरी हां चला चला पण तू पाय कसं देणार असं नॉर्मल पायऱ्या येतात आणि त्या पायऱ्यापासून आपल्याला जायचं आहे वर इकडे पाहिजे तिथे पाहिजे म्हणजे वर गेल्या पायऱ्या येतात इथनं थोडं अंतर आहे ते आपल्याला थोडं क्लाइम्बिंग करायला लागेल झाडाला पकडून इकडून तिकडून आपल्याला क्लाइम्बिंग करायला लागेल. ठीक आहे थोडासा एवढा नॉर्मली पॅच आहे आणि तो पॅच तयार करून आपण डायरेक्ट वर जाऊ. कसा आला तो इतका पाय दे ना तेच त्याला बोलव तिथे पाय द्याने असं ये चांगला उलट नाही हे काय बरोबर आहे इथे ह्याला हात लाव ना आता ह्याला हात लाव पाय नको हात लाव ते नाही नाही मजबूत आहे नाही ना खतम पुढे हे ट्राय करणार. अरे ते आता रे ते हाड आहे. आपण आलो वर आता येऊ राहिला खाली या आता वर पाटीलला गेलो गोरगड सारखा पॅच वाटतो प्रॉपर आहे गोरगडची. मित्रांनो पदरगडला भेट दिल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या. जसे पदरगडला सैर करण्यासाठी गिर्यारोहण व प्रस्थरोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य भरपूर असणे आवश्यक आहे. सोबत 100 आणि 30 फूट अशा 2 वेगवेगळ्या दोर घेतल्यास दोन्ही कातळ टप्पे चढताना उतरताना खोळंबा होत नाही. दोन्ही रॉक पॅच जागा अरुंद असल्याकारण 3 जणांपेक्षा लोके उभं राहू शकत नाहीत. यासाठी 2 रोप असलेले चांगले. किल्ला उतरताना रॅपलिंग तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. गावात कातळ टप्प्याचे माहिती असणारे वाटाडे आहेत. योग्य मार्गदर्शनासाठी त्यांची मदत घ्यावी. आणि फायनली मित्रांनो आपण पोचलोय पदरगडावर. लास्ट स्टॉप पदरगड.
टाकीत पाणी नाही, ह्या टाकीत पाणी. टाकी पण बसली बघ की, एक थेंब पण इकडे आलेला नाही, म्हणजे लिकेज नाही टाकी. थोडा पण लिकेज नाही. कसलं कंस्ट्रक्शन असतं पहिलं. बदरघाट. आणि मित्रांनो, हा आपला राहिला फायनल स्टेप म्हणजे लाटचा टोक पदरगड. आणि तिथं आपण आता मित्रांनो चाललो आहे. आणि तिथं पण 2 पाण्याची टाका, एक पाण्याची टाका बघायला भेटतं. आणि तिथं जाऊन आपण ते पाण्याची टाका बघू आणि तिथला सर्व व्ह्यू कॅप्चर करू. ठीक आहे, चला. वारं पण खूप चालू आहे, त्यामुळं एका जागी स्टेबल राहीना. हे बघा, इथून थोडं खाली उतरायचं आणि डायरेक्ट पुढं समोर पुढच्या पॅचवर. ठीक आहे, तिथं आपल्याला मित्रांनो पाण्याचं टाकं दिसून आहे, ते बघू. आणि इथून बघा ना मित्रांनो, यो गड असा आहे की इथनं सर्व प्रदेशावर मित्रांनो आपण लक्ष ठेवतो. या बघा ना, पूर्ण त्या काळात मित्रांनो ह्या काळात असं म्हणजे निवड केली की पूर्ण आपण इथल्या प्रदेशावर लक्ष ठेवतोय की दुश्मन कुठं आलं काय आलं तर त्यांच्यावर वगैरे म्हणजे तोफ गोळ्यानं हे करायचं, बार काढायचं तोफ गोळ्याचं. आणि हे बघा, इथून खाली गेलो परत वर तिथं पुढच्या पॅचपाशी. ठीक आहे, आता पुढचा पॅच कव्हर करू. तिथे एक पाण्याचा टाक आहे, ते पण बघू. पावसाळा संपल्यानंतर 2-3 महिन्याचं पाणी असं हिरवंगार झालं आहे. हे बघा, हिरवंगार पाणी. आणि ह्याच्या साईडूनच एक वाट गेल्या पुढं एकदम लाटच्या टोकाला, तिकडे जाऊ आपण. हे बघा, हे पाण्याचं टाकं आणि पाण्याच्या टाकीच्या जस्ट साईडून एक वाट गेल्या पुढल्या बाजूला. आता तिकडे जाऊ आणि तिकडे जाऊन बघू. समोर दिसणाऱ्या सुळक्याला कलावंतींचा महाल म्हणून ओळखला जातो. पदरगडाच्या सगळ्यात उंचावर आपल्याला कलावंतींचा महाल बघायला मिळतो. आणि ह्याच्या साईडूनच वाट एक गेल्या पुढं. जसं आम्ही गडाच्या एकदम टॉपवर आल्यावर आम्हाला गडावर आधीच ट्रेकर लोक आली होती. त्यामध्ये 5 वर्षाची एक मुलगी होती. तिने वयाच्या 3 या 4 वर्षापासून गड बघायला चालू केले. हा तिचा 50वा गड आहे. मित्रांनो, इथं पण एक प्रॉपर अशी गुफा आहे. तिथं आपल्याला महाराजांची मूर्ती वगैरे पाहायला मिळते. आत्ताच शिवगर्जना दिली आणि आता वापसी चाललो आहे आपण खाली. ठीक आहे, चला. कडेकडेनं खाली उतरायचं आता. तर मित्रांनो, आता आपण गड उतरून खाली आलो या. आणि आपण जाणार होतो मित्रांनो तुंगीला. कारण विषय काय झाला, आपल्यापाशी टाईम कमी आहे. आपल्याला तिकडून खाली आला आपल्याला 7 वाजतीला आणि परत घरला रिटर्न जायला अजून टाईम येईल. त्यामुळं जेव्हा आपण नेक्स्ट टाईम इकडे येईल त्यावेळी आपण तुंगी नक्की कवर करू. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. ठीक आहे, तब तक बाय बाय, टाटा.